मिस्टर मिनास कुंभार आणि त्यांचेच बंधू त्यांचे साथी असतील श्याम. ही सलामीची जोडी असेल उंबरतहाड संघाकडनं. यावेळेस मात्र प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने मौजूद आहेत उंबरदहाडकरांची फलंदाजी बघण्यासाठी, कारण आपलं होम ग्राउंडवर कोणत्या पद्धतीने मात्र रणनीती असेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. कारण घे पंखावरती विश्वास, घे भरारी झोकात, विश्वासावर दुनिया कायम आहे. आणि विश्वासावर दुनिया कायम होत असताना आपण पाहतो की दोन बॅटर मैदानाच्या आत मात्र आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज. जर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विचार केला गेला ना तर एक काळ होता, एक काळ राहील, एक काळ येईलही, परंतु ज्यांनी मात्र आपले किला क्रिकेटची नगरी गाजवली त्यांना विसरू नका. त्यांच्या कधीतरी आदर घ्या, त्यांच्या कधीतरी मात्र रिस्पेक्ट करा. त्यांनीच आपल्याला गावासाठी मात्र सामने बरेच जिंकून दिले. झेंडा रोवलाय आणि झेंडा रोवत असताना बरेच ट्रॉफ्या मात्र आपल्या बिलकुल घरामध्ये असतील किंवा मंदिरामध्ये असतील, त्यांना धूळ लागली असतील, परंतु गेले ते दिवस राहिले ते आठवणे. नवीन सुरुवात करूया. आणि नवीन सुरुवात करत असताना आपण पाहतोय की यावेळेस उंबरदहाडकरांची सलामीची जोडी किती धावांचे डोंगर उभं करेल हे पाहणे योग्य ठरेल. प्रत्येकदा आपण पाहतोय शांत पद्धतीने हा खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ. आपण पाहतोय की नक्कीच क्रिकेटमध्ये कोणी मोठं नसते मित्रांनो, आपल्याला 100% योगदान द्यावं लागते. पहिले षटक घेऊन येतोय महाकाल चाफेच्या पडा बस संघाकडनं. ओके, पंचांचा कॉल येतोय. राईटर मग ओव्हर द विकेट चमरा केला जाईल. गार्ड घेत असताना स्ट्राईक कॅन्टला आपण पाहतोय मिनास, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय श्याम. जाऊया मैदानाकडे. पहिला बॉल पुलाल्यांचा बॉल सीधे बॅटने खेळला. स्टेट ड्राईव्ह फटका डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ रिजन. एक धावेने खातं खोललंय मिनास यांनी, कारण नवा चेंडू असल्याने आपले सन्मान देणे गरजेचे होतं. त्याच पद्धतीने एक धावेने आपलं वैयक्तिक खातं खोललंय आणि अकाउंट HDFC बँकमध्ये अकाउंट खोललंय एक धावेने. पुलाल्यांचा बॉल प्रत्येकदा साम यांनी रक्षात्मक तरीकेने केलाय, कारण आपल्या होम ग्राउंड त्यांना माहीत आहे की कोणत्या पद्धतीने गेम पलटवार केला जाईल. कारण सांगितलं जाते ना की एक बाजूने पलटवार आहे, तो पहाड आहे, तो पलटू शकतोय. याच्याकडे क्षमता आहे, कारण हिरडीचा आपण सामना बघितला असेल, 2 बार टाय झाला होता आणि त्या फलंदाजांनी काय कमालची फलंदाजी केली. तोच फलंदाज ऑन स्ट्राईकला वाट बघितली होती. यावेळेस लॉंग ऑफ शॉट लॉंग ऑनच्या रिजनमध्ये मिसफील्ड होत असताना दुसरी धाव काढली जाईल का? प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव काढली जाते. ही रणनीती असेल, कारण जेव्हा लूज चेंडू भेटेल तेव्हा मात्र चुकणार तर नाही. केवळ एक धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या ऑन द स्कोरबोर्ड आपण पाहतोय 3. ऑन साईडला प्रत्येकदा भिरकावून दिलाय, मात्र त्या ठिकाणी गवत आहे. गती तर होती, परंतु गवताला लागल्यानंतर गती कमी प्राप्त झाली होती. त्या कारणाने एक सिंगल धाव प्रत्येक चेंडूवरती. कारण पहिला गोलंदाज हा विकेट टेकर असतोय, त्यांना सन्मान देणे गरजेचे देखील तितकेच आहे. कारण 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर पहिल्याच सामन्यात 44 धावांचे टार्गेट, यावेळेस 15 धावांचे टार्गेट असू शकेल का? स्टेप आउट केलाय. प्रत्येकदा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये जाईल. डाऊन द ग्राउंड करत असताना मिस फील्ड हलकीसी, मात्र महागात पडू शकते. महाकाल चाफेच्या पर्याय संघाला जातोय मात्र चौकार सीमा पार. 4 रन. सांगतात ना क्रिकेटमध्ये असे की नजाकत ताकद हे महत्त्वाचे असते. सक्तीचा वापर जर नसेल केला तरी चालेल, परंतु एक नजाकत फटका पाहण्यास तत्पर आपल्याला पाहायला मिळाला. हलकीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळाली, साथ दिली नाही गोलंदाजाला. लॉकटेड सीधे बॅटने खेळलाय फटका. यावेळेस आउट गोईंग डिपॉझिट केलंय. बिलकुल डाऊन द स्टेट ड्राईव्ह फटका मिनास कुमार यांच्या 6 धावांसाठी. षटकार येतोय. आमचे गुणलेखक सांगतात की या ठिकाणी षटक देखील समाप्त होते. पंचांचा कॉल देखील येते. पहिल्या षटकात मात्र 14 धावा बनवल्या गेल्या. विशाल यांच्या महागड षटक. 14 धावानंतर एक चौकार एक षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळाला मिनास कुमार यांच्या बॅटच्या माध्यमातून. वेल डन. आमचे नक्कीच उंबरदहाडचे प्रेक्षक परत एकदा तुमचं मनपूर्वक सरचं स्वागत आहे. सकाळच्या सत्रात आपण पाहतोय 11:14 झाल्यानंतर हा सामना दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. विजय ज्यांच्या नाव विजय असते त्यांना पराभव पचत नसतोय, तोच विजय येतोय राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. 14 धावा रोखल्या जातील का? या पहिल्या षटकातील भरपाई काढली जाईल का? हे पाहणे देखील योग्य ठरेल. फुलरलेनचा बॉल आज की सामच्या नावावरती असेल. मिड विकेट रिजन 6 षटकार. फुलरलेनचा बॉल होता आणि फुलरलेनचा बॉल असल्या कारण आपण पाहतोय बॉलिंगच्या बेलने शक्तिशाली प्रहार
आणि शक्तिशाली प्रहार असताना आपण पाहतोय की लाजबाब फटकेबाजी. सुरुवात पहिल्या षटकात मात्र सिंगल डबल धावेने केली होती, परंतु मात्र यावेळेस गोलंदाजाला ओळखले, चेंडूला परखलंय आणि परखत असताना धाडून दिलं होतं सीमापार. षटकारांसाठी प्रत्येकदा वापसी करावी लागेल गोलंदाजाला. ओहो, त्याच दिशेने दे मै खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालतोय मी काठी. वन बाउन्स के साथ चेंडू जाईल डीप लॉंग ऑन मध्ये. 4 रन. 24 धावा 12 धावावरती खेळतात. विनाश कुमार यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने श्याम यांच्या देखील रुद्र रूप धारण पाहायला मिळते. तलवार फिरवली जाते, तलवारीला धार लावली जाते आणि तलवार धार लावत असताना 24 धावा ताबडतोब. प्रत्येकदा त्याच रिजनमध्ये, परंतु गॅपमध्ये एक सफल होता पाहायला मिळतोय. सफल फटका यावेळेस देखील स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. काय फटकेबाजी पाहायला मिळते, परंतु वापसी करायला लागेल, कान मंत्र द्यावं लागेल. मित्रांनो, हिंमत हारू नका, तुमच्याकडे देखील क्वालिटी आहे, क्षमता आहे. यावेळेस तुम्ही वापसी करू शकताय, परंतु जी लेंथ आहे ती तुम्ही मात्र गलत टाकताय. कारण जो फलंदाज ऑन साईडला खेळतोय त्यांना ऑफ स्टंपच्या बाजूला खेळवले तर नक्कीच चांगलं होईल, कारण आपण ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक लावले गेलेत. व्हाईट बॉल नियंत्रण के साथ टाकण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त धावमध्ये भर पडेल. प्रत्येकदा चेंडू टाकावा लागेल, तिथे 6 चेंडू टाकावे लागतील, तिथे 7 चेंडू टाकावे लागतील या गोलंदाजाला. पुललेंचा बॉल बॅकवर्ड शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने खेळाय, शक्तिशाली जनरेट करण्याचा प्रयत्न, परंतु बिचोबीच बॅटच्या बिचोबीच चेंडू बसला नसेल कदाचित. यावेळेस मात्र एक सिंगल धाव, प्रत्येकदा स्ट्राईक मिळेल यावेळेस. विनाश कुमार अष्टपैलू फलंदाज ज्यांनी मात्र कारकिर्दी गाजवली होती. उंबरठ्याचा एक उभरतावा सिनियर प्लेयर, एक मात्र फलंदाज, मला वाटतं 30 किंवा 32 रनिंग त्यांचे वय असेल, तरी देखील क्रिकेटची जी आवड आहे या मैदानावरती दाखवून देतोय. नो बॉल कदाचित असेल, परंतु फायदा उठवता आला नाही. स्कोर लेगच्या बाजूला हलकासा ढकलून दिला होता. फीटची संधी तर निर्माण झाली, परंतु नो बॉल प्लस 1 रन म्हणजे 2 धावा मिळल्या जातील आणि संधी निर्माण झाली. यावेळेस साम फायदा उठवेल का हे पाहणे गरजेचे आहे. यावेळेस हवा देखील चालू आहे, वाईटचा कॉल येतो, परंतु नो बॉलचा चान्स अजूनही बाकी आहे. कारण संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते. यावेळेस संकट मात्र नक्कीच मंडरते, ते मात्र महाकाल चाफ्याच्या पाड्याच्या बाजूने वापसी करावी लागेल. वापसी करत असताना जर बघायला गेलं तर या ठिकाणी ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील. लॉकटेट हवाई रुख पलट असताना बिलकुल चेंडूला उंचाई दिली होती, गती दिली होती, रोखू शकेल का? बिलकुल बाउंड्रीच्या करीब जान जॉकी मध्ये टाकताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. चौकार आहे की नसेल, पंचांच्या कोला अजूनही आपल्याला वाट बघायला लागेल, परंतु लाजबाब क्षेत्ररक्षण बिलकुल 2 धावा तर वाचवलाय, परंतु 2 धावा आपल्या खात्यामध्ये. शानदार फिल्डिंग, परंतु स्कोर लेग पंच त्या ठिकाणी जाऊन पाहताहेत चौकार असेल की नसेल, परंतु त्यांचा देखील कॉल नसेल, म्हणजेच 2 धावा. शानदार क्षेत्ररक्षण, वेल डन, कारण आपण एक धाव रोखण्यासाठी प्रयत्न करताय. आपल्याला किंमत आहे रनांची, किंमत आहे धावांची, का तर ही अपेक्षा असेल एक मोठी जीत उभी करण्याची. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेळे म्हटले तरी चालेल, कारण वेळेचे लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास खुर्चीवर बसून वाचतात. यावेळेस देखील चेंडूला उंचाई दिली, खाली क्षेत्र आहे, नो मेन्स मध्ये लँड होईल चेंडू. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करत असताना त्या ठिकाणी पाहायला भेटते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस 2 धावा, तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. खराब थ्रो होता, इसके कारण आपण पाहतोय 2 धावा, माफ करा 3 धावा. षटक समाप्त होते. एंड ऑफ द ओव्हर 2. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 38. 38 नो विदाउट लॉट्स उंबरदहाड. चोवीस धावा दुसऱ्या षटकात आपण पाहतोय. जिंकलो नाही परी मी हरलो नाही. रणांगणात माघार मात्र कधीच मी घेतली नाही. अखंड मी लढत राहिलो सीमेवरती, मात्र रणांगणात कधीच मी सोडलं नाही. रणांगण सोडत नसताना आपण पाहतो की 2 धुवांधार फलंदाजाची एक आत्ताशी फलंदाजी पाहायला मिळते. लढता लढता सारे उपाय संपले माझे, तरी जिद्द माझी कधीच मी सोडली नाही. यावेळेस जिद्द सोडे नसाल तर एक मोठं टार्गेट होऊ शकते. स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय. कोणता मेसेज असेल उंबरदहाड संघाकडनं, कारण उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक.
खेळ थांबतोय. 38 धावा. बॉलिंग विश्लेषण आपण पाहतोय. विशाल यांनी पहिलं षटक टाकलं, त्या षटकात 14 धावा. कुठल्याही प्रकारची विकेट आपल्या संघाला मिळवून दिली नाही. दुसरं षटक आपण पाहतोय विजय, या षटकात 24 धावा खेचल्या गेल्या. त्या षटकात आपण पाहतोय एक षटकार 2 चौकार, त्या प्लस आपण पाहतोय इके दुकेने मात्र 24 धावा कन्वर्ट केल्या आणि कुल मिलाकर 12 बॉलमध्ये 38 धावांची सलामी जोडीने आपल्याला दमदार सुरुवात करून दिली उमरदहाड या संघाला. तिसरं षटक पावर प्ले संपले. पावबंदी संपल्यानंतर आपण पाहतोय 3 उर्वरित षटकांचा खेळ बाकी शिल्लक. विशाल फुललेंचा बॉल, यस दिस इज बाय बॅक्स 1 बाउंस के साथ आपण पाहतोय यावेळेस देखील थोडासा डिप स्कोर खेळलेला फटका जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन. चाले जाते ना की मी उभा आहे तोवर सामना संपणार नाही. रोवलेत पायरन मैदानी हा पठ्ठा असला हरणार नाही, कारण एक परत चौकार पाहायला मिळतोय विशाल यांच्या गोलंदाजीवरती. आयुष्यात आपण कोणताही खेळ खेळा, पण खेळताना समोरच्या व्यक्तीला वयाच्या आणि त्यांच्या व्यक्तीच्या वयाच्या आणि त्यांच्या बोलण्याच्या भावनाचा मात्र नक्कीच विचार करून खेळा, कारण यावेळेस दिवस जरी 24 तासांनी बदलत असेल तरी वेळ मात्र नक्कीच सेकंदाने बदलते. वेळ सेकंदाने बदलत जात असताना मिनिटांनी देखील बदलते आणि बदलत असताना प्रत्येकदा विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओहो, काय कमालचा फटका, अनबिलिव्हेबल. लॉंग ऑफ रिजन. 6 रन. धावसंख्या जाऊन पडते 48-48. हायेस्ट स्कोर जर बघायला गेलं तर या मैदानात सिंगदरी संघाने 82 धावा कुठल्या गेल्या होत्या. रेकॉर्ड ब्रेक करायचे असेल तर मात्र संधी आहे ती उमरदहाडकरांना. अजूनही कुठल्याही प्रकारची विकेट या ठिकाणी पाहता नाही, परंतु जर एक खुशीची लहर जर बघितली तर नक्कीच उमरदहाड हा खेमा देखील खुश आहे. आपला चमू खास करून अजूनही बघणे योग्य ठरेल की प्रतीक नावाचा हात देखील फलंदाज एक तुफान मैदानाच्या बाहेर आहे. त्यानंतर तुषार देखील चांगला फलंदाज आहे. स्टेट ड्राइव्ह फटका प्रत्येकदा लॉंग ऑन रिजन मध्ये. बॅक टू बॅक अनदर बाउंड्री. 6 मॅक्झिमम 6. 2 षटकार तर मारले, परंतु या ठिकाणी परवणी देखील आली श्याम यांच्यासाठी. सन्माननीय श्री तुकाराम कुंभारजी साहेब यांच्याकडून मात्र 5 रुपयाचे कॅश प्राइज आले जर हॅट्रिक षटकार मारले गेले तर, कारण चान्स आहे या ठिकाणी. ओ स्लॉर 1 गतीमध्ये मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न दिला होता, यावेळेस मात्र चकवलं गेलंय, परंतु या ठिकाणी बक्षीस दिली होती, लालचमध्ये गेला असेल की काय, परंतु मात्र नाही की डॉट बॉल. खरंच या ठिकाणी लावले जातात बक्षीस, इनाम लावले जाते मित्रांनो. असं नसेल की आपल्या संघासाठी आपल्या हितासाठी, परंतु एक जी आवड आहे त्या कदाचित त्या पद्धतीने लावले गेले होते, परंतु गोलंदाजाला देखील दाद द्यावी लागेल. यावेळेस बक्षीस असेल की नसेल, परंतु प्रहार चालू आहे. 1 बाउंस के साथ स्कोर एक बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल. 4 रन. सांगितलं जाते ना की प्रयत्न करून बघा, झाले तर लाख नाही तर राख. यावेळेस प्रयत्न केलाय, लाख तर झाले परंतु राख होताना पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा. तिसरं षटक चालू आहे. यावेळेस आपण पाहतोय आमचे गुणलेखक उत्तम प्रकारे पद्धतीने गुणलेखाचे काम देखील करताना पाहायला मिळत आहे. मिस्टर भगवान माने सर, आपलं देखील सरचं स्वागत आहे. ओहो, यावेळेस देखील सिद्ध आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिरसक गाव में यावेळेस षटकांची समाप्ती होते. वेल डन. काय साम यांचे फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 64. एंड ऑफ द ओव्हर 3. 18 बॉलमध्ये 64 धावांची सलामी जोडी ने मात्र एक मोठं टार्गेट उभं करण्याचे मनात ठरवलंय. आणि ठरवत असताना आपण पाहतो की सॅम किती धावावरती खेळतोय. हे आमचे गुणलेखक 48 धावावरती खेळतोय. 14 बॉल 48 धावा. जर या ठिकाणी 12 बॉलमध्ये अर्धशतक लावलं असतं तर युवराज सिंगच्या पंक्तीत जाऊन बसला असता. 4 षटकार 4 चौकारांच्या मदतीने 48 धावावरती केवळ 2 धावा दूर असेल आपलं अर्धशतक आपल्या जीवनातील पूर्ण करण्यासाठी. सुनील येतोय चौथं षटक टाकण्यासाठी. सिद्ध्या बॅटने खेळलाय. यावेळेस मिनाज कुमार यांना स्ट्राईक मिळाले, रोखू शकणार नाही. यावेळेस देखील डाऊन स्टेट ड्राइव्ह फटका, चेंडू जाईल सीमारे सापलीकडे. 4 रन. 64 वरून 68 धावा. प्रत्येक गोलंदाजीची मात्र पिटाई केली गेली. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय मला वाटतं चाफ्याच्या पडा याने जर फलंदाजी घेतली असती तर चांगलं झालं असतं, परंतु मात्र कर्णधाराचा निर्णय चुकतोय या ठिकाणी. 3 चौकार जर मारले गेले तर या ठिकाणी 5 रुपयाचे कॅश प्राइज मिनाज कुमारसाठी आले, परंतु हुकलाय. आपल्यासमोर शेट फलंदाजांनी स्ट्राईक ठेवली. 22च्या स्वरूपात मात्र धावखाली जाईल. एक मात्र धावखाली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते या 69 असेल किंवा 70 असेल, आमचे गुणलेखक सांगतील. 69 धावा
अजूनही मात्र या षटकात थोडीशी एक स्लॉरवर मला वाटतं 80 किंवा 90 किलोमीटर प्रहारच्या गतीने चेंडू टाकला जातोय. या गोलंदाजाकडे क्वालिटी आहे. मित्रांनो, हिंमत हारू नका, कारण क्रिकेटमध्ये जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स जर तुम्ही गमावला ना, तर तुम्ही तिथेच समजा की आपण मॅच हारलोय. ऑन साईडला प्रत्येकदा ढकलून दिलंय. यावेळेस आपण पाहतो शॉट 30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड करत असताना एक धाव रोखू शकणार नाही. स्ट्राईक प्रत्येकदा मिनास सरांना मिळते. आपण पाहतो की एक सिनियर प्लेयर मिनास कुंभारसाठी मात्र परवणी आली की या ठिकाणी लगातार 3 चौकार जर मारले गेले तर सन्माननीय श्री तुकाराम कुंभार सर यांच्याकडून 5 रुपयाची कॅश प्राईज आले. अभिनंदन सर. परंतु तत्पूर्वी या षटकातील पुढील बॉल आपण पाहतोय. बॅकफुट पंच. यावेळेस इरादा होता, स्पष्ट केला इरादा. चेंडू जाईल लुडकत सीमारे सपलीकडे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 रन. फॉर 74 धावा. हायस्ट स्कोर ओपनिंग सलामी जोडीचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत या मैदानावरती एक पार्टनरशिप 74 धावांची पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी. वाईटचा कॉल असेल की नसेल, परंतु तेवढाच मात्र सफल देखील झाला होता. बिलकुल ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन शेडसाणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या कारण मात्र अनुभव पंच योगेश खाडम यांनी मात्र वाईटचा कॉल दिला नसेल आणि हा निर्णय नक्कीच योग्य ठरतोय. का तर जेव्हा आपण ऑफ स्टंप कव्हर करून जर चेंडूच्या लाईनीमध्ये खेळण्यासाठी जातोय ना, तेव्हा मात्र हा निर्णय योग्य दिला जातोय आणि तोच निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण छोटे छोटे क्रिकेटचे रूल्स आहेत. ओहो, बॅकफुट कव्हर आहे, फटका. वाह, फ्लॅश मध्ये फटका पाहायला मिळतोय. अद्भुत चमत्कार षटकार. 80 धावा. मला वाटतं या ठिकाणी मात्र मिनास कुंभार सरांच्या देखील जर बघायला गेलं तर 27 धावावरती खेळतोय, परंतु त्यांची एक मोलाची साथ लाभली जाते. 49 धावावरती केवळ एक धाव दूर असेल आपलं अर्धशतक जीवनातील आपलं अर्धशतक झळकवण्यासाठी. आपल्या कारकिर्दीतील जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी अर्धशतक झळकावले असतील, परंतु या प्रतियोगितेमध्ये 2025-26 सत्रामध्ये या नवीन मैदानावरती नवीन ग्राउंडवरती केवळ 1 रन दूर असेल आपलं अर्धशतक झळकावण्यासाठी. श्याम किरण येतोय. एक उमेदची किरण आपल्या संघासाठी विकेट काढून दिली जाईल की नाही, शेवटचे षटक असेल कदाचित या ठिकाणी. एक धाव मायने नाही राखताय, कारण आपण पाहतोय वाईटचा कॉल येईल. धाव तर गणली जाईल, ऍड केली जाईल, परंतु मात्र एक धाव अर्धशतक बनवण्यासाठी असेल. जर मित्रांनो जर ही पारी आवडली असेल तर नक्कीच आपण टाळ्याच्या गजरात स्वागत देखील करायचे आहे. नो बॉल दिला जाईल, परंतु मात्र चेंडूला तर मारला गेलाय. या बॅटचा किनारा जरूर लागला होता थर्डमॅन स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडासा. एक धावेने मात्र आपलं अर्धशतक. मित्रांनो मॅच आवडली, इनिंग आवडली असती तर नक्कीच या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे आहे. बॅट उंचावून अभिवादन देखील करायचे आहे. अभिनंदन, वेल डन. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या ठिकाणी. ऑफस्टंपला चेंडू ढकलला होता. शेवटच्या षटकात मात्र मोठे फटके रोखून धरलेत. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात वाईटचा नो बॉलचा कॉल आणि वाईटच्या स्वरूपात एक नो बॉल प्लस विकेट. रनआउटच्या स्वरूपात बिनास मात्र 7 सोडून माघारी येतोय. पहिली विकेटचे पतन. एक मात्र तुफान मैदानाच्या बाहेर तर दुसरी तुफान मैदानाच्या आत. फ्री हिटचा चान्स निर्माण झालाय अर्धशतक झळकावत असताना. यावेळेस मात्र नक्कीच या षटकात तारीफ करायला लागली गोलंदाजाची. आतापर्यंत खचून रोखून धरलंय. शानदार, वेल डन. परंतु आपण पाहतोय पुढील बॉल पुलर लेनचा बॉल सोडून दिला होता. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू स्विंग या लेग ब्रेक करण्याचा इरादा असेल कदाचित, परंतु तेव्हा पाहिजे तसा क्लाइनचा वापर करता आला नाही. वाईटचा बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते 84. हायस्ट स्कोर 84 धावा. ऑन चॅटला पीटची संधी मारता काय फायदा उठवता आला नाही. लिटल मास्टर आपण पाहतो एवढी स्ट्रोक करेल. नॉन स्ट्राईक कॅनला एक धाव. प्रत्येक यांना या ठिकाणी मात्र संधी मिळते. एक षटकार जरी मारला तरी तुकारामजी कुंभार सर यांच्याकडून 5 रुपयांचे कॅश प्राईज आले. अभिनंदन. बिलकुल जी अपेक्षा केली होती एक गतीची, एकदम स्लोअर चेंडूमध्ये सोडला होता आणि त्याच पद्धतीने मात्र बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाही. डॉट चेंडू येतोय, परंतु अजूनही संधी असेल, शेवटचा बॉल असेल की नसेल, परंतु खेळ चालू आहे मैदानाच्या आत. आडवे बॅटने खेळलाय. डीप थोडासा वाईटिस डीप फॉरवर्डला चेंडू येईल. डीप फॉरवर्डला फील्ड करत असताना या चेंडूवरती एक सिंगल धाव खाली जाईल.
शेवटचा बॉल बाकी शिल्लक असेल. माफ करा मित्रांनो, 3 चेंडू टाकून झाले कारण लगातार वाईट नो बॉल चेंडू देखील टाकले गेले होते या षटकात. 4 बॉल एक्स्ट्रा टाकले म्हणजे एक लांब लचक षटक पाहायला मिळालं. जिथं आपण 5 षटकांचा हा सामना पाहत होतो तिथं 6 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. कारण यावेळेस साम याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जी अपेक्षा होती की षटकार चौकार मारेल का, परंतु थोडासा या ठिकाणी दमताना पाहायला मिळतोय. आणि पाहत असताना स्ट्राईक रोटेट करत असताना यावेळेस प्रत्येक यांना 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. प्रत्येक कुंभार यांना स्ट्राईक दिली जाईल. 90च्या आसपास धावसंख्या बनवली जाईल, यात मात्र तर शंका नाही कारण क्षमता आहे या फलंदाजाकडे. परंतु स्लॉरन गतीमध्ये फसवलं जाईल, प्रॅक्टिस केली नसेल. कारण पहिल्या दिवसापासून जेव्हा पाऊस पडला होता तेव्हा प्रॅक्टिस तर केली होती या मैदानावरती, परंतु जी लूज टाकल्यानंतर जी अपेक्षा होती की तेज रफ्तारच्या गतीने येईल का. ऑन साईडला प्रत्येकदा मॉनलाय, परंतु ज्यावेळेस मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. मिसफिल्डच्या कारण अंतिम बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा. 2 धावा आल्यानंतर पहिली इनिंग समाप्त होते. पहिलं एक विकेट गमावून 89 90 धावा 91 91 धावांची आवश्यकता. 91 धावांचे टार्गेट ठेवले गेले यावेळेस महाकाल चाफ्याचा पाडा या संघासोबत. श्याम यांचे अभिनंदन करावे लागेल. काय कमालची फलंदाजी पाहायला मिळाली. नॉट आउट राहत असताना मात्र त्यांच्या बदौलत आपण पाहतोय 91 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलंय, टार्गेट ठेवलं गेलंय. आणि 52 धावांची नॉट आउट पारी खेळत असताना त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला खणखणीत षटकार चौकार पाहायला मिळाले. आणि मात्र टाळ्यांच्या गजरात त्यांचे मात्र नक्कीच स्वागत केलंय. स्वागत करताना आमचे प्रेक्षक असतील जगन पालवी, तसेच आमचे टी शर्ट स्पॉन्सर असतील महेंद्र कुंभार सर, तुमचं देखील सरचं स्वागत आहे. कृष्ण कडाळे, बाळाभाऊ कुंभार, जिल्हा परिषद शिक्षक सांगली हे देखील आमच्या मंचावर उपस्थित आहेत. तसेच प्रभाकर कुंभार, लक्ष्मण जाधव, हेमंत कुंभार सर, सुनील कुंभार, ज्ञानेश्वर जाधव, देवराम कुंभार, तसेच आमच्या या उंबरतहाड प्रीमियर लीगचे मुख्य अध्यक्ष सन्माननीय श्री तुकाराम कुंभार साहेब, तुमचं देखील सरचं स्वागत आहे. जाऊया आपण दुसऱ्या इनिंगमध्ये कारण 91 धावांचे टार्गेट थकले आहेत, परंतु विनंती असेल आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढील सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय की तिसरा सामना असेल लाडची बनाम रुईपिठा, हा तिसरा सामना असेल. आतापर्यंत आपण पाहतोय चौळमुख ब मानकापूर मोरया हा सामना पहिला पाहायला मिळाला होता. एकतर्फी सामना जिंकला होता चौळमुख ब या संघाने. 9 विकेट्सने तो सामना जिंकत आपल्या खिशात घातला होता. यावेळेस मात्र उंबरदहाड हा संघ मैदानाच्या आत लाईनअप मध्ये जाताना पाहायला मिळतोय. खरंच या ठिकाणी टी शर्ट स्पॉन्स आपण पाहतो, नवी जर्सी, नवा जोश, नवा उत्साह. उंबरदहाडकरांच्या क्रिकेट विश्वातील एखादा खेळाडू तुमचा आयकॉन असू शकतोय आणि आयकॉन आयडॉल बी होऊ शकतोय, का नाही होऊ शकत, कारण क्षमता आहे. पण आमची इच्छाशक्ती बघता तुम्ही स्वतःच आयकॉन आहात. नव्या दमाचे, नव्या युगाचे 11 स्टार उंबरदहाड प्रीमियर लीगचे हे दुसरे पर्व तुमच्या या कणखर इराद्याने सुरू झालं आहे. हे आम्ही याच देही याच डोळा हे अनुभवतोय. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते ते एक से बढ़कर एक होते, तसे आपणही क्रिकेटच्या खेळातील स्टार एकास एक वरचढ आहात. आता वेळ आहे आपल्या सांघिक खेळाची आणि या खेळातून तुमचा जोश व आनंद लुटण्याचा. मनसोक्त खेळाचा आनंद घ्या, दाखवा तुमचा हुनर, जिद्द, आव्हान कसे पण असू द्या. आमचा विश्वास तुमच्यावर आहे. हार जीत तर होतच राहील, पण एखाद्या तुमच्या गावाला मित्राला किंवा एखाद्या तुमच्या गावाला मित्राला की हम दाखवा की हम भी किसी से कम नहीं. कारण पॉवर जनरेट करताना सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. कारण उंबरदहाड 11 स्टार युवा शक्तींची जोश, या खेळाबद्दलची जिद्द, चिकाटी, समर्पकता, जोश कायम आहे. हे तुमच्याकडून शिकावं. तुम्ही ज्या मैदानात पाऊल ठेवता आहात ते कसे तयार करायचे, कसं बनवायचं हे बघून तुमच्या संकल्पनेला आमचा सलाम आहे. तुमच्या बाहूत काय ताकद आहे हे मात्र ग्राउंड कसे निर्माण केले यावरून आम्हाला दिसत आहे. तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंय की लाख मुसीबत आहे की लेकिन हार नहीं मानेंगे. तुमच्यामधील हिम्मत, धैर्य
बघून आतापर्यंत 35+ मान्यवर या स्पर्धेसाठी स्पॉन्सर जुळून एकत्र आलेत. अभिनंदन, वेल डन. उंबरदहाड परत एकदा आपला स्वागत केलं जाईल, परंतु 2 मीटर मैदानाच्या आत देखील पाहायला मिळतात. यावेळेस जर बघायला तर महाकाल चाफ्याच्या पाडा संघाकडे दोन धडाडीचे फलंदाज मैदानाच्या आत. सामन्याला सुरुवात होईल. जाऊया परत एकदा आपण मैदानाकडे. मिनाज कुमार यावेळेस मात्र पहिला षटक घेऊन येईल. फलंदाजी मार्फत देखील सामच्या बरोबर काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपलं गार्ड घेत असताना 10 आणि या स्पर्धेचे कमिटीचे आपण पाहतोय अध्यक्ष सन्माननीय श्री तुळशीदासजी कुंभार सर, आपलं देखील सरचं स्वागत आहे. स्लॉरवन बॉलमध्ये फेकला होता, बिलकुल लाईन लेंथ पकडली गेली. यावेळेस प्रॅक्टिस केली नसेल, प्रॅक्टिस केली असेल, परंतु जेव्हा आपण पहिल्यांदा एखादा गोलंदाजी करतो तेव्हा मात्र कांधा शोल्डर दुखतोय, परंतु यावेळेस मात्र अचूक टप्प्याने मारा केलाय. संधी निर्माण झाली. कॅच पकडा जाईल का? कॉट अँड बॉल कॉल. ओ बिलकुल यावेळेस अनुमान अंदाज चुकलाय. कॉल होता की नव्हता? 3-4 क्षेत्ररक्षक जमले तर जरूर होते मैदानाच्या आत, परंतु यावेळेस मात्र एक मला वाटलं होतं की कॅच पकडला जाईल का, परंतु मात्र सूर्याची किरणे किंवा अडथळा निर्माण झाला असेल कुठे ना कुठे. अनुमान अंदाज चुकल्यानंतर जीवनदान मिळते, परंतु एक धाव काली जाते. एक धाव काल्यानंतर प्रत्येकदा पुढील बॉल टाकण्यासाठी तयार असेल. ओहो, कमालचा फटका. यावेळेस फटका फसलाय. प्रत्येक येतोय चेंडू मागे, कॉल येतोय आणि सुपर कॉल केल्यानंतर मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट काढली जाते. पहिली सफलता मिळते यावेळेस मिनाज कुमार यांना आणि महाकाल चाफ्याच्या पडा या संघाला मात्र या पहिल्या षटकात पहिला हादरा. यावेळेस आपण पाहतो की उंबरठाड प्रीमियर लीगचे मात्र या मैदानाचे आगमन आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय बिलकुल बाउंड्री करीब आमचे ज्या उंबरठाड गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय श्री गंगाराम कुंभार हे देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे देखील परत एकदा मनपूर्वक शब्द सुनाने सरचं स्वागत आहे. वन डाऊनला जाताना आपण पाहतो यावेळेस चंदर एक महत्त्वपूर्ण विकेट. मित्रांनो, हारला तरी चालेल परंतु आपला दमखम दाखवा, कारण आव्हान तगडं आहे. 91 धावांसमोर हारलात तरी चालेल, लाजू नका. जिंकलात तर माजू नका, परंतु यावेळेस आपल्याला जी क्रिकेटची खेळाडूवृत्ती आहे ती आपल्याला दाखवावी लागेल. आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु परत एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कारण सांगितले जाते ना की हरताय म्हणून खेळ सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने असू शकतोय. यावेळेस मात्र चाफ्याचा पाडा एका मुसीबतमध्ये तर टाकले गेले. एक महत्त्वपूर्ण विकेट काढल्यानंतर परत एकदा बॉलिंग मार्कवरती कट करण्याचा प्रयत्न होता. लाजबाब चेंडू टाकला गेलाय. जी लेंथ पकडली गेली ऑफ स्टंपच्या बाहेर, ती लेंथ लाईन बरकरार ठेवत असताना आपण पाहतोय की यावेळेस कुठल्याही प्रकारची धाव नसेल. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धाव पाहायला मिळत नाही. महत्त्वपूर्ण एक विकेट, निर्धाव षटक. तर निर्धाव टाकलं तर लगेच भाऊ कुंभार यांच्याकडनं 5 मिनिटचे कॅच प्राइज, परंतु यावेळेस अंतिम बॉलवरती विकेट. मिडन षटक, 2 विकेट. काय कमालची गोलंदाजी, फलंदाजी मार्फत दमखम दाखवला. यावेळेस गोलंदाजी मार्फत तेव्हा मात्र कर्णधाराने विश्वास सार्थ ठरवला. तो विश्वास सार्थ ठरत असताना पहिल्या षटकात 2 बहुमूल्य विकेट आणि मिडन षटक. कुठल्याही प्रकारचे ऑन द स्कोरबोर्डवर धावसंख्या नाहीये. 91 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा प्रेशर, अंडर प्रेशर रिलीज केला जातोय, परंतु मित्रांनो सांगितले जाते ना की हारला तरी चालेल, प्रयत्न करा. कारण आपण जेव्हा आपला नवीन संघ घडवतोय ना तेव्हा आपल्याला या चांगल्या संघाकडून शिकायला मिळते. शिकायला मिळत असताना चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी जातोय. यावेळेस चाफ्याचा पाडा बस संघाकडनं प्रवीण मैदानाच्या आत. अरण गोलंदाजी येतोय. कॅप्टन उंबरठाडच्या एक नवी जॉसमध्ये, कारण कॅप्टन पदी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे प्रत्येकदा अभिनंदन तर करतोच, परंतु गोलंदाजीची भूमिका या ठिकाणी निभावताना पाहायला मिळतोय. हो, सटिक थ्रो जर लागला असता तर नजदीकी मामला या ठिकाणी, परंतु मात्र निशाणा चुकतोय प्रतीक यांच्या. एक धाव तर काढली गेली. स्ट्राईक रोटेट केली जाते. एक स्ट्राईक रोटेट करत असताना ज्या पद्धतीने श्याम आणि मिनास यांनी फलंदाजी केली होती त्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळेल का, कारण प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत मोठे फटक्यांची. फटका सुरेख खेळलाय. शक्तिशाली प्रहार तर नसेल. यावेळेस
डीप थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो मिड विकेटच्या रिजनमध्ये जेवण फील्ड केला होता. 2 धावा पाहायला मिळतील. एक शॉर्ट रन दिली जाईल. मित्रांनो, जेव्हा विकेटवरून जर पळाल तर एक शॉर्ट रन दिली जाईलच, कारण इतिहास हे ऐतिहासिक सत्य आहे की लोक कल्याणासाठी सिद्धार्थाने राज्य सोडले, सम्राट अशोकाने युद्ध सोडले, ज्योतिराव फुलेंनी मात्र नक्कीच घर सोडले. परंतु यावेळेस बिलकुल बॅटचा किनारा लागला होता की नव्हता. विकेटच्या पाठीमागे बॉल जातोय. निर्धाव चेंडू ज्या पद्धतीने मात्र मिडन षटक टाकलं होतं, परंतु अग्निपरीक्षा लागू शकते. प्रॅक्टिस तर मिळेल यावेळेस उंबरदाडकरांची, परंतु पुढील सामन्यामध्ये नक्कीच चोळमुख बस संघाविरुद्ध त्यांची लढत होऊ शकते, कारण चोळमुख संघाने एकतर्फी सामना जिंकला होता मानकापूर मोर्जा बरोबर. नो बॉल. एक नियमित गोलंदाज आहे अशीच दिशाभूल कराल तर नक्कीच मोठे फटके होऊ शकते, कारण दिशा दिशा भटकताना तुम्हाला मार पडू शकतोय. यावेळेस नियमित गोलंदाज आहेत. एक नबळी टीम असेल आपल्या समोर तर काय झालं, परंतु आपल्याला यावेळेस सटीक नियंत्रण के साथ गोलंदाजी करावी लागेल, कारण मोठ्या मार्जिनने जेव्हा आपण सामना जिंकतोय ना तेव्हा एक कॉन्फिडन्स वाढतोय. लॉंग स्टॉप रिजन स्ट्रेंथला मोडलेला चेंडू बॅटचा किनारा लागून गेला होता. 1 धाव. ना भूतो ना भविष्य अनुपम सोहळा आपण पाहतोय उंबरठ्याच्या मैदानावरती. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी, दोन्ही संघांची तुलना केली गेली तर थोडासा एक दबावमध्ये या ठिकाणी चाफ्याचा पडा हा संघ. मिड विकेट रिजन मीनास आहे त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला नाही. प्रयत्न केला असता तर कधी 3-4 पावलांचा हा पाऊल रनअप होता, परंतु मात्र थ्रो देखील खराब आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. लहान मुले देखील आपण पाहतो की नैकेच्या तिळ धुळघाट असेल, फणसपाडा असेल, त्यानंतर 2 वाडे, त्याच्यानंतर उंबरदहारचे असे छोटे मोठे जे प्रेक्षक आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र नैकेची या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यांचे देखील प्रयत्न सरसे सांगत आहे, परंतु षटक समाप्त होते. एंड ऑफ द ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. कुल मिळाकर धावसंख्या जाऊन पोहोचते या ऑन द स्कोरबोर्डवरती. महाकाल चाफ्याचा पाडा बस संघाची 6 धावा, 2 विकेट. तुषार एक तरुण तर्क सज्ज गोलंदाज, जादुई फिरकी गोलंदाज, त्याच्याकडे जी मात्र सेन वॉर्न, अनिल कुंबळे सारखी मात्र नक्कीच फिरकी आहे हे बघावं लागेल, कारण एक छोटंसं पाऊल रनअप त्यांचं देखील आहे. आणि यावेळेस ज्याला म्हणतात ना की जादुई फिरकी गोलंदाज कोणत्या पद्धतीने मात्र फलंदाजाला चकमा देईल हे पाहणे योग्य ठरेल आपल्या फील्डमध्ये, कारण पावबंदी हटल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री टच असतील. दोन विकेट, 6 धावा. यावेळेस स्पिन तर पाहायला मिळाला नाही. सिधे बॅटने खेळला. स्क्वेअरलेगच्या दिशेने 1 धाव खाली जाईल. स्लोअर गतीमध्ये 90 किलोमीटर प्रहारच्या गतीने चेंडू सोडला होता, आपल्या बिलकुल लेंथमध्ये पडला होता, परंतु हलक्या हातोने खेळला होता. ऑन साईडला 1 धाव. 1 धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. अजूनही आपल्याला ज्या पद्धतीने मात्र बाईकवर आले आहेत तो चौथा गेअर या ठिकाणी पाडावा लागेल. लॉंग ऑफ रिजनमध्ये यावेळेस आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एक पुंडलिक यांच्या खेळणं बाउंड्री टच मात्र मला वाटतं की नक्कीच कॅच पकडण्यासाठी बाउंड्री टच पाठवले गेले. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक आनंद तर लुटतायत महाकाल चाफ्याच्या पडाचे फलंदाज देखील, परंतु यावेळेस मात्र थोडंसं निराश केलंय आमच्या प्रेक्षकांना. मित्रांनो, हारला तरी चालेल परंतु फटकेबाजी दाखवा. पॅडमध्ये टक्करलाई. लेग बिफोर जर राहिला असता तर कदाचित पंचांची अंगठी वरती उठली असते. रूल्स तर नाही आहे, इंटरनॅशनलमध्ये आपण पाहतोय लेग बिफोरचा रूल्स आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला सिंगल कॅमेरा असल्याकारणे मात्र पंच कमिटीने तो निर्णय ठेवला नसल्याकारणे मात्र या ठिकाणी पॅडला लागल्यानंतर पुढील बॉल प्रत्येकदा. क्लॉज किपिंग देखील आहे यावेळेस. काय कमालची गोलंदाजी. यावेळेस बघितलं गेलं तर तिन्ही गोलंदाजांनी मात्र एक कमालची धमाल दाखवत असताना रोखण्याचा प्रयत्न केला आहे, आणि यावेळेस मात्र फलंदाजाला बांधून ठेवलंय. कट केलाय. पुंडलेख येतोय चेंडूच्या पाठीमागे, अनुमान अंदाज अपनावत मात्र सुरक्षित रक्षण, केवळ 1 धाव. संघर्षाशिवाय कोणी महान बनत नाही. दगडावर देखील मात्र जोपर्यंत घावत नाही तोपर्यंत तो देव बनत नाही. एक चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. या माफ करा मित्रांनो, आमचे गुणलेखक सांगतात की या ठिकाणी षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. आमच्या कुठे ना कुठे थोडीशी चूक दिशाभूल झालेली दिसते, माफ करा, परंतु 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धाव.
पुढचा सामना असेल लाडची बनाम रुई पेठा. कर्णधारांना विनंती असेल आपण आपला प्रवेश फॉर्म किंवा टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. निवृत्ती येतोय यावेळेस मात्र चौथं षटक टाकण्यासाठी वैयक्तिक आपलं पहिलं षटक असेल. फटका तर बाला परंतु नो बॉलचा कॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि फिल्डची संधी निर्माण झाली. यावेळेस संधीचे सोनं केलं जाईल का परंतु नो बॉल टाकल्यानंतर या ठिकाणी किती धावा काढल्या गेले. नो बॉल प्लस 1 म्हणजे 2 धावा. परंतु पुंडलिक यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती. निवृत्ती यांच्याकडनं माफ करा मित्रांनो पुंडलिक बाउंड्री लॉंगॉनच्या रिजनमध्ये फील्ड करतोय परंतु निवृत्ती गोलंदाजी करतोय. फील्डचा बॉल प्रत्येकदा आपण पाहतोय नो बॉलचा कॉल. लगातार 2 नो बॉल टाकले. त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच आमचे ट्रॉफी सज्जन सन्मान्य श्री नारायण पंढरीनाथ महाले टेलर उंबरदहाड हे देखील उपस्थित आहेत. तुमचे देखील सरचे स्वागत आहे. फ्लोरलेनचा बॉल शक्तिशाली प्रहार यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये नाही तर लॉंग ऑफच्या रिजनमध्ये हलकासा टप्पा खाऊन आला होता. यावेळेस 2 धावा तर काढल्या जातील. 2 धावांनी मात्र सुरक्षित राहावं लागेल. परंतु मात्र अजूनही 2 विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप तर सजते परंतु जी धावांची जी भूक आहे जे टार्गेट आहे ते तिथपर्यंत पोहोचू शकतील की नाही हे तर थोडंसं अवघड पाहायला मिळते कारण औपचारिकता आलेली दिसते या सामन्यामध्ये. प्रत्येकदा नो बॉल आतापर्यंत 3 नो बॉल टाकून झालेत. ही अपेक्षा नव्हती कारण ज्या पद्धतीने मात्र त्यांच्यावर विश्वास दिला होता की एक जाऊन चांगलं षटक टाक आणि आपल्या सराव कर परंतु यावेळेस 3 लगातार नो बॉल टाकले गेले होते. परंतु फायदा काही उठवता आला नाही तो चाफ्याच्या पराभत संघाला. पुलाल्यांचा बॉल गॅप मध्ये आहे. यावेळेस जखम लागली मांडीला आणि मलम लावले सेंडीला. चेंडू जाईल सीमा पर 4 रन. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय शांताराम जी कुंभार सर हे देखील उपस्थित आहेत. तुमचे देखील मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेटमध्ये मजाक अनर्थ आपण पाहत नाही परंतु मात्र नक्कीच जोक मारला मित्रांनो माफ करा. परंतु यावेळेस आपण पाहतोय प्रत्येकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. टाकत असताना मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. निवृत्ती यांचे लांब लचक षटक पाहायला मिळते. अँगल चेंज केलाय. राऊंड विकेटचा मारा केला जातोय. यावेळेस पुलाल्यांचा बॉल गॅप मध्ये आहे. प्रत्येकदा मिड विकेट रिजन एकाला हाय दुसऱ्याला बाय. चेंडू सीमा पर निघून जाय. 4 रन. बॅक टू बॅक आपण पाहतो त्याच एरियामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा. महागड षटक पाहायला मिळते निवृत्ती यांच्या. विकल्प असतील प्रत्येक देखील गोलंदाजी करतोय. विकल्प बरेच आहेत. यावेळेस आपण पाहतोय पुंडलिक देखील गोलंदाजी करतोय परंतु एक औपचारिकता म्हणून मात्र गोलंदाजी दिली होती. त्यात मात्र वाईटचा कॉल प्रत्येकदा येतोय. आतापर्यंत जर या ठिकाणी जर बघाल तर आतापर्यंत चेंडू 4 अतिरिक्त टाकून झाले. 4 चेंडू अतिरिक्त म्हणजे कुठे ना कुठे जे षटक 6 चेंडूचे असते तिथे कुठे ना कुठे 10 बॉल टाकावे लागतील. 10 चेंडू टाकावे लागतील. ओहो वाह काय कमालचा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉडीचा बॅलन्स घेऊन मात्र खेळला होता. टिप्स करलेगच्या बाउंड्रीच्या बाहेर षटकारांसाठी. आडवे बॅटने तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल यांच्या संपर्क नाही. षटकांची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. 30 या आकड्यावरती. महत्वपूर्ण 2 विकेट तर गेले परंतु मॅच काही जिंकू तर शकणार नाही चाफ्याच्या पराभत संघ. पुढील सामना मित्रांनो असेल या ठिकाणी आपण पाहतोय लाडची बनाम रुई पठा. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी येतील यायचे आहे. आजच्या दिवसातील 3रा सामना असेल. पहिला सामना आपण पाहिला असेल चौळमुख बनाम मानकापूर मोरया. चौळमुख बस संघाने एकतर्फी मॅच मात्र जिंकला होता. मला वाटते 9 विकेटने तो सामना जिंकला होता. यात मात्र एक मोठी जीत तर आहेच उंबरदहाडकरांची. बिलकुल विजयाच्या कुछ अग्रेसर करताना पाहायला मिळतोय शोपान. पुलरलेनचा बॉल त्याच रफ्तारच्या गतीने सोडला होता. फलंदाज काही समजू शकला नाही. स्कोरलेगच्या दिशेने मोडला होता. विकेट किपरवरून जेव्हा फील्ड करेल थ्रो करेल 1 धाव बॅटचा किनारा लागला होता की नव्हता परंतु 1 धाव पूर्ण कंप्लीट. 31. 31 धावा 2 विकेट.
पुलनचा बॉल टाकला होता, जरूर उसळती मिळाली होती. डॉट चेंडू, 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. औपचारिकता राहिलेली दिसते या सामन्यामध्ये, कारण सगळेच आपल्यासाठी टाळ्या तर वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्यातील बोटी दाखवतील हे देखील स्वीकारावं लागेल, क्योंकि जब तक हे निंदा तब तक हे निंदा. यावेळेस परत एकदा आपण पाहतो राऊंड अँगलचा मारा करत असताना फुलर लेनचा बॉल फायदा उठवता आला नसल्या कारण मात्र थोडासा डीप स्कोर लेगच्या दिशेने खेळा. डीपमध्ये जाईल चेंडू, डीपमध्ये जात असताना थ्रो जाईल विकेट किपर अरुण यांच्याकडे. खराब थ्रो, गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. भले हारला तरी चालेल मित्रांनो, परंतु आपले जे क्रिकेटचं खेळाडू ते आहे ते मात्र दाखवत असताना चापे चपडा बस संघाचे खेळाडू, कारण सांगतात की परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न कधी यशस्वी होत नाही. वाह, अलॉंग द फटका, टायमिंग प्रॉपर. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहे. तुषार कुंभार यांच्या सुरेख झेल टिपताना पाहायला मिळाला. आमच्या नक्कीच भावीस भाऊने नक्कीच त्यांना छायाचित्रात टिपले आणि टिपत असताना यावेळेस मात्र विकेटचे पतन. रात्रंदिवस मात्र जटले, काय मेहनत केली, काय परिश्रम केले, काय कष्ट केले आणि तेव्हा जाऊन मात्र फळ मिळते. रात्र मेहनत करून असताना आपण पाहतो की नक्कीच ज्यांना क्रिकेटची आवड होती, कारण नामोनिशान होते या ठिकाणी उंबरदारकरांचे, पण ज्यांनी मात्र एक मार्गदर्शन केले क्रिकेटमध्ये, मार्गदर्शन करत असताना ज्यांनी संघ घडवला आणि संघ घडवत असताना मात्र बऱ्याचशा ठिकाणी जाऊन मात्र ट्रॉफी जिंकणे सोपं नाही. असेच आमची जर बघायला गेलं तर नक्कीच यंग स्टार उंबरदहाडची प्लेइंग 11 मिस्टर अरुण कुंभार मिनास असेल, सोपान प्रतीक, आपलं देखील खूप खूप धन्यवाद तर आहेत, परंतु टॉपे जरूर लागलाय त्या ठिकाणी. प्रत्येकदा एक धाव तर धावावर समाधान मानावं लागेल. त्यानंतर आपण पाहतोय तुषार कुंभार, गणेश वाढू असतील, किरण कुंभार, पुंडलिक कुंभार, योगेश कुंभार. एकतर्फे बघेल तर कुंभारकरांची ही मात्र देखील आपल्याला टीम पाहायला मिळते. श्याम पोटिंदे असतील, उत्तम सेवरे, नारायण महाले, समीर कुंभार, खास करून श्याम पोटिंदे यांचं आपल्याला अर्धशतक देखील पाहायला मिळालं. 52 धावांची नॉट आउट पारी पाहायला मिळाली. लॉंग स्टॉप रिजन स्टँथला चेंडू मोडलाय पाठीमागे आपण पाहतोय, परंतु जे औपचारिकता आलेले असते यावेळेस मात्र षटक समाप्त होते. मोठ्या मार्जिंगने हा सामना जिंकलाय. वेल डन उंबरदहाड, कारण यावेळेस मात्र रोखलंय ते मात्र 35 या आकड्यावरती. किती धावाने मात्र हा सामना जिंकलाय आमचे गुणलेखक लगेचच कळवतील. जर हर्ष भाऊ आपल्या